हिट रन प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल ससून रुग्णालयामध्ये फेरफार करण्याचा प्रकार जो घडलेला होता, त्यानंतर आता वैद्यकीय शिक्षण विभागाने जी समिती नेमलेली होती त्या समितीने आज ससून रुग्णालयाला भेट दिलेली आहे। या समितीच्या अध्यक्ष असलेल्या डॉक्टर पल्लवी सापळे, त्याचबरोबर गजानन चव्हाण आणि सुधीर चौधरी या 3 सदस्यांनी आज संपूर्ण ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणची पाहणी केलेली आहे। अल्पवयीन मुलाला ज्यावेळेस रक्त चाचणीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं त्या वॉर्डमध्ये सुद्धा जाऊन या सदस्यांनी पाहणी केलेली आहे। तिथले सीसीटीव्ही फुटेज आहेत याची सुद्धा तपासणी केलेली आहे आणि ज्या ठिकाणी रजिस्टर या अल्पवयीन मुलाचं नाव रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आलेलं होतं त्या रजिस्टरची सुद्धा तपासणी केलेली आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी या मुलाला नेण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी जाऊन सुद्धा बारकाईने या सदस्यांनी पाहणी केलेली आहे। ज्या लॅबमध्ये हे रक्त चाचणीचे नमुने नेण्यात आलेले होते तिथं सुद्धा त्यांनी भेट घेऊन या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि या फेरफार प्रकरणामध्ये जे डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनूर यांनी ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याच्या जी घटना घडलेली होती त्याबाबत या समितीने आज संपूर्ण ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत आणि याचा सखोल अभ्यास केल्यानंतर हा जो अहवाल आहे तो सुद्धा राज्य शासनाला पाठवण्यात येणार आहे। या अहवालामध्ये आता काय काय नमूद होत आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे। अशामध्येच वादविवाद सुद्धा सोशल मीडियावरच होत आहेत। मात्र काही कार्यकर्ते, उत्साही कार्यकर्ते आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सोशल मीडियावर विविध प्रकारच्या पोस्ट करतात। यामुळे आता पोलिसांची सुद्धा यावर करडी नजर आहे, कारण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कारण सोशल मीडियावर चुकीची पोस्ट करणं, त्यामुळे कुठेतरी वाद निर्माण करणं आणि याचाच परिणाम कुठेतरी समाज माध्यमांवर होणं किंवा समाजावर होणं, यामुळे आता 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये 4 तर ग्रामीणमध्ये 1 असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामुळे सोशल मीडियाचा वापर करत असताना चुकीच्या पोस्ट करू नये आणि चुकीच्या पोस्ट जर केल्या तर त्यांच्यावर कारवाई होते आणि गुन्हा देखील दाखल होतोय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। नवी मुंबई ते नाले सफाई अपूर्ण असताना सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून दावा करण्यात आला होता की 100% नवी मुंबईची नाले सफाई झालेली। मात्र हा दावा आता फोल ठरताना दिसून येते। नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी आज अधिकाऱ्यांसोबत नवी मुंबई शहरातील नाले सफाईचे पाहणीचा दौरा आयोजित करून अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले। तसेच 8 दिवसामध्ये नाले सफाई पूर्ण झाली पाहिजे अशी भूमिका आयुक्तांनी दिली। तसेच नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी पत्रकार परिषद घेऊन सुद्धा नवी मुंबईचे नाले सफाई पूर्णपणे अर्धवट आहे अशी भूमिका एनसीपीने घेतली होती। त्यामुळे नामदेव भगत यांच्या पत्रकार परिषदेनंतर आयुक्तांनी हा दौरा आयोजित केला गेला आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश वाडेसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहामध्ये राज्य आपत्ती निवारण विभागाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, संजय राठोड आणि इतर महत्त्वाचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा उपस्थित होते। यंदाच्या वर्षी हवामान खात्यानं महाराष्ट्रामध्ये 106 मिलीमीटरचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीमध्ये झिरो कॅज्युअल्टी मिशन या तत्वावरती येणाऱ्या मान्सूनचा सामना करण्यासाठी राज्य प्रशासन आणि त्याचबरोबर राज्य सरकार तयार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे। ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे किंवा नाले सफाई आहे, त्याचबरोबर मुंबईतील पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे यांच्या अधिकाऱ्यांना सुद्धा तयार राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। एसडीआरएफची टीम, कोस्टल गार्ड, त्याचबरोबर एनडीआरएफची टीमच्या तुकड्या सुद्धा वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यामुळे येणाऱ्या मान्सूनमध्ये जर पाऊस 106 मिलीमीटरचा जर पडला, जे काही हवामान खात्याने सांगितलं आहे, त्यासाठी मुंबईकर आणि एकूणच महाराष्ट्रामधले सगळेच जे आपत्कालीन विभाग आहेत त्यांनी सज्ज राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। सह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। बीडच्या परळी तालुक्यातील डाबी गावातील एका विद्यार्थ्याला 10वीच्या परीक्षेमध्ये 11व्या वेळेस यश संपादन झालेलं आहे। घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य असताना आपला मुलगा चांगला शिकावा यासाठी नामदेव मुंडे हे प्रयत्न करत होते आणि त्यासाठी त्यांचा मुलगा कृष्णा मुंडे याला तब्बल त्यांनी 10 वेळेस 10वीची परीक्षा द्यायला लावली। आज अखेर त्यांच्या मुलाला
11व्या वेळी यश संपादन झालेलं आहे आणि हा आनंद जो आहे तो त्यांना गगनात मावेनासा झाल्याचं देखील पाहायला मिळालं। ही बातमी ज्यावेळेस डाबी गावामध्ये माहीत झाली त्याच दरम्यान संपूर्ण गाव जे आहे ते कृष्णाच्या आनंदामध्ये सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळालं। या संपूर्ण गावामध्ये ग्रामस्थांनी साखर वाटून हा आनंद जो आहे तो साजरा केल्याचं दिसून येतंय। कृष्णाचे वडील नामदेव मुंडे हे एक मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात आणि याच वेळी जर पाहिलं तर त्यांना शिक्षणाची आवड देखील होती, परंतु परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही आणि हाच धागा पकडून आपला मुलगा शिकावं असं स्वप्न त्यांचं होतं आणि अखेर 11व्यांदा त्यांचा मुलगा जो आहे तो 10वीच्या परीक्षेमध्ये अखेर पास झाला। 10 वेळेस त्याला जे यश आहे ते मिळत नव्हतं, अखेर त्याला 11व्यांदा यश मिळालं आणि हाच आनंद संपूर्ण कुटुंबामध्ये आणि जिल्ह्यात देखील पाहायला मिळाला, कारण की याचंच यशाची जी चर्चा आहे ती सध्या बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी संकटात सापडलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर आता थोड्याच दिवसावर खरीप हंगाम सुरू होणार आहे आणि अशातच बोगस बियाणाचा सुकसुकाटा जो आहे आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत बोगस बियाणे येत असल्याने कृषी विभाग झोपून आहे का असा सवालसुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर आधीच शेतकरी संकटात सापडला असताना आता बोगस बियाणाचा जो आहे तर याचा फटकासुद्धा शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे। एकंदरीत पाहिलं तर गुजरात असो किंवा तेलंगणामधून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहेत बोगस बियाणे येण्याची शक्यता आहे आणि अनेकदा या ठिकाणी जे आहेत कृषी विभागाने सुद्धा मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे पकडलेले आहे। मात्र कृषी विभागाने कठोर कारवाई करून या बोगस बियाणावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे। खरंच आता कृषी विभाग कारवाई करतील का असा सवाल सुद्धा या ठिकाणी जे आहेत शेतकऱ्याच्या वतीने उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ। मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कोकणात आलेल्या चाकरमानी आणि पर्यटकांचा आता सुट्टी संपल्यामुळे परतीचा प्रवास सुरू झाला आहे। त्यामुळे कोकणातून मुंबईत जाणाऱ्या सर्व बसेस हाऊसफुल असल्याचं चित्र पाहायला मिळते। तर कोकण रेल्वेमध्ये देखील गर्दी पाहायला मिळते। विशेषतः रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमध्ये जे चाकरमानी आणि पर्यटक आले होते त्यांच्या परतीचा प्रवास मात्र थोडा त्रासदायक होत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। कारण पावसाळ्यामध्ये हवामानाचा अंदाज घेऊन समुद्रामध्ये जो धोका निर्माण होतोय त्याची खबरदारी म्हणून मेरीटाईम बोर्डाने जलवाहतूक बंद केलेली आहे। त्यामुळे मुंबईतून ज्यांनी जलमार्गे अलिबागमध्ये प्रवास केला त्यांना आता रोड मार्गे मुंबईत परतायचं आहे। त्यामुळे अलिबागच्या बस स्थानकामध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळते। अलिबागमध्ये गाड्यांची कमतरता असल्यामुळे शेकडोंच्या संख्येने प्रवासी गर्दी करून होते। याला पर्याय म्हणून शेवटी पनवेलपर्यंत जादा गाड्यांची सुविधा करण्यात आली। एकूणच अलिबागपासून पनवेल आणि मुंबई हा प्रवास करायचा असेल तर एसटी बसशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळे मुंबईतून जे पर्यटक सुट्टीमध्ये अलिबागमध्ये आले होते त्यांना मुंबईपर्यंतचा प्रवास करताना थोड्या अडचणी निर्माण होत आहेत। त्यामुळे जलवाहतूक ही जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तरी सुरू असायला पाहिजे होती अशी प्रतिक्रिया प्रवाशांमधनं व्यक्त होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित भागवतसह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। खरीपाच्या पेरणीचा हंगाम अवघ्या आठवड्याभरावर आले असताना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वक मशागतीची कामं अंतिम टप्प्यात आली असून शेतकरी सध्या सुपर फॉस्फेट खत शेतात मिसळण्याचे काम करत आहेत। याच खतामुळे सोयाबीनचे पीक जोमदार येते असून उत्पादनातही मोठी वाढ होते। त्यामुळे शेतकरी पेरणीआधी आणि पेरणी सोबतही मोठ्या प्रमाणात या खताचा वापर करत आहेत। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक कोकण मुंबई मतदारसंघासाठी उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कोण जागा कुठे लढणार याबाबतची अंतिम चर्चा होणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे गटाकडून 2 उमेदवारांची नावं जाहीर केली असल्यामुळे काँग्रेस पक्षांची सध्या गुची पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्ष कोकणची जागा लढवण्याचा प्रयत्न करत आहे। यासाठी अंतिम चर्चा उद्धव ठाकरे गटांच्या नेत्यांशी करणार असल्याची ही माहिती पुढे येत आहे। महाविकास आघाडीच्या या बैठकीमध्ये कोकण मतदारसंघ काँग्रेस पक्षाला तर नाशिक मतदारसंघही काँग्रेस पक्षाला मिळावं अशी मागणी नाना पटोले यांच्याकडून केली जात आहे। यामुळे कोकण मतदारसंघातून नाना पटोले यांच्याच म्हणजे काँग्रेस पक्षांकडून रमेश गिरी यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे। तर कोकण मतदारसंघामध्ये एकंदरीत भूमिका काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटांची एकमेकाला सहाय्य करण्याची असणार असल्याचं चित्र या ठिकाणी उभं केलं जात आहे। तर दुसरीकडे नाशिकची जागा काँग्रेस आणि त्याचबरोबर ठाकरे गटही मागत आहे, परंतु काँग्रेसचा दावा मात्र यावर कायम असून दोनही मतदारसंघ आपल्याला मिळावा असा दावा या माध्यमातून करण्यात येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई।
मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता भाजपने कंबर कसलेली आहे। भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली आज कोर कमिटीची बैठक दादरच्या वसंत स्मृती सभागृहात पार पडली। या बैठकीमध्ये एकूणच भाजप मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढणार की महायुतीसोबत जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामन सुनील वर्मासह मी चेतन नावरे, मुंबई। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2 दिवसापूर्वी मुंबईमध्ये नालेसफाईचा आढावा घेतला। त्या संदर्भात त्यांनी पाहणी दौरा देखील केला होता। मात्र सध्या तरी आपण शिवाजीनगर या नाल्याच्या ठिकाणी आहोत। तिथे मात्र हा नाला काहीसा पाहणी दौऱ्यापासून वंचित राहिला आपल्याला पाहायला मिळत आहे। अजूनही या नाल्यामध्ये संपूर्ण प्लास्टिकच्या पिशव्यांचा ढीग आणि संपूर्ण कचऱ्याचा ढिगारा आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण हा नाला जो आहे तो ज्या संपूर्ण ढिगाराने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि कुठेतरी नालेसफाईपासून हा संपूर्ण नाला वंचित राहिलेला आपल्याला अजूनही पाहायला मिळत आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण मुंबईमध्ये नालेसफाईचा पाहणी दौरा केला होता। मात्र हा नाला काहीसा या दौऱ्यापासून वंचित राहिला आणि कुठेतरी या संपूर्ण नाल्यामध्ये अजूनही ढिगारा आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी पावसाच्या तोंडावरती मुंबईमध्ये अनेक ठिकाणी नालेसफाई देखील केली जात आहे। मात्र या नाल्यात अजूनही कोणत्याही प्रकारची सफाई आपल्याला अजूनही पाहायला मिळत नाहीये। कुठेतरी जर मुंबईत जर पुन्हा पाऊस जर जोरात सुरू झाला आणि कुठेतरी हा नाला संपूर्ण जर पाण्याने भरला तर जी या संपूर्ण नाल्या लागून जी संपूर्ण घरं आहेत ते घरं देखील कुठेतरी या संपूर्ण नाल्याच्या पाण्यामध्ये व्यापली जाऊ शकतात आणि कुठेतरी मोठं नुकसान देखील होऊ शकतं। मात्र तरी अजूनही प्रशासनाला कुठल्याही प्रकारे जाग येताना पाहायला मिळत नाही। या संदर्भात लोकशाही मराठी वृत्तवाहिनीने अनेकदा वार्तांकन देखील केलं आहे। मात्र अजूनही प्रशासनाला जाग आलेली आपल्याला पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये या संपूर्ण नालेसफाई प्रकरणामध्ये संपूर्ण याच्यामध्ये प्रशासनाला जाग नक्की कधी येणार हे नागरिक इथे विचारत आहेत। त्यामुळे हमीदसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।